सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय दुकान चालवत असाल तर टीम वर्कमुळे तुमचं काम व्यवस्थित पूर्ण होईल. खूप दिवसांपासून कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांपासून तुमची सुटका होणार आहे. फक्त तुम्हाला मेहनत जास्त घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीमध्ये स्थिती सकारात्मक असून करिअर संदर्भामध्ये काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेणार आहात. तुमचं लव्ह लाईफ ठीक असून नातं अधिक मधुर होईल. घर असो किंवा ऑफिस, समोरच्या व्यक्तीचा मूड नक्की कसा आहे त्यानुसार तुमचं बोलणं आणि वागणं असेल तर तुमचं काम हे व्यवस्थित पूर्ण होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा शुभ असून तुमच्या राशीचा स्वामी शुक्र हा तृतीय स्थानात आहे, तर चतुर्थ स्थानामध्ये केतू विराजमान असून पराक्रम स्थानामध्ये शुभ दृष्टी टाकतोय. शुक्र हा सांसारिक सुखाचा कारक असल्यामुळे घरातील वातावरण हे समाधानाचं असेल. संध्याकाळपर्यंत तुमचा वेळ हा विविध वस्तू खरेदी करण्यात जाणार आहे. कामाच्या बाबतीमध्ये वेळ चांगली असून तुमचं काम हे पूर्ण होईल. सध्या तुमची वेळ नाही, त्यामुळे संयमानं वागणं योग्य आहे. सध्या शांत राहा आणि स्ट्रॅटेजी आखण्यावरती भर द्या. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत सकारात्मक राहील. चतुर्थ स्थानातील चंद्र तुमच्या राशीपासून द्वितीय स्थानातील कर्क या राशीचा गुरु मान सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा तुम्हाला मिळवून देईल. व्यापारातील भागीदार तसेच घरात जोडीदाराची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. कर्जाचा भार कमी असल्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. नियोजन आणि व्यवस्थापन यावरती तुम्ही भर द्या, त्यामुळे तुमचं काम वेगानं पूर्ण होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आज धनलाभाचे योग आहेत. तुमच्या राशीतील उच्च स्थानातील गुरु आणि कन्या राशीतील तृतीय स्थानातील चंद्र यामुळे तुम्हाला धनलाभाचा योग आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील तुम्हाला यश मिळण्याचे योग आहेत. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ असून तुमचं एखादं थांबलेलं पेमेंट तुम्हाला मिळेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, काही नवीन संबंध तुमचे असतील तर त्यामध्ये तुम्हाला स्थिरता मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमच्या जन्मकुंडलीमध्ये द्वितीय प्रमुख कोश स्थानामध्ये चंद्र आणि अष्टम स्थानामध्ये शनी आहे. ग्रह नक्षत्रांच्या या स्थितीमुळे नोकरी असो किंवा व्यवसाय, नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. क्रिएटिव्ह काम करण्यामध्ये तुम्ही आज जास्त सहभाग घेणार आहात. मुलांच्या विवाहाबद्दल चर्चा जर सुरू असतील तर त्यामध्ये सकारात्मक बातमी मिळण्याचे तुम्हाला योग आहेत. आज तुमच्या घरातील वातावरण हे ठीक राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी प्रथम स्थानामध्ये चंद्र भ्रमण करतोय, तर शनी सप्तम स्थानात आहे. या ग्रहस्थितीमध्ये मित्रांशी तुम्ही विनाकारण वाद, अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा तुम्ही थोडंसं सावध राहा. आजूबाजूचं वातावरण हे समाधानकारक ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ऑफिसमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे, परंतु महिला या सहकारी किंवा वरिष्ठांकडून तुम्हाला मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी होणारे बदल तुमच्यासाठी सकारात्मक आहेत, त्यामुळे तुम्ही फार विचार करू नका. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आज ग्रह नक्षत्रांमध्ये सकारात्मक बदल होणार आहेत.
तुमच्या समस्येचं समाधान जर तुम्हाला मिळत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा तुम्ही गंभीरपणे विचार करूनच कोणताही निर्णय घ्या. तुमचा संपर्क काही नामवंत व्यक्तींसोबत होणार आहे. त्यांच्याशी संपर्क वाढवा, त्याचा तुम्हाला भविष्यात लाभ होईल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये बदल घडतील, त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या घरातील थांबलेली कामं मार्गी लागणार असून ते काम लवकरच पूर्ण देखील होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आज आनंद आणि उत्साह घेऊन येतोय दिवस. व्यवसायामध्ये जे काही काम तुम्ही करत आहात त्याबद्दल तुम्ही सल्ला घ्या. आज तुमच्या समस्या कमी होतील. नोकरीमध्ये नवीन प्रोजेक्ट मिळण्याचा तुम्हाला योग आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. संध्याकाळी मित्रांच्या भेटीचा योग असून तुमचा मूड फ्रेश होईल. घर असो किंवा ऑफिस, जबाबदाऱ्या तुम्ही व्यवस्थित पूर्ण करण्यावरती भर द्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा शुभ लाभाचा आहे. नोकरीमध्ये प्रमोशनचे तुम्हाला योग आहेत, परंतु त्यासोबतच तुमची जबाबदारी देखील वाढणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे, म्हणून पैशांचा अनावश्यक वापर करू नका. जिथे गरज आहे तिथेच तुम्ही खर्च करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचं स्वागत केलं जाईल. तुमचा शब्द हा प्रमाण मानला जाईल. घरासाठी काही आवश्यक वस्तूंची खरेदी तुम्ही करणार आहात. संध्याकाळचा वेळ हा कुटुंबासोबत व्यतीत केल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीपासून 9व्या स्थानातील चंद्र हा करिअरमध्ये उत्तम यश देणार आहे. व्यवसायामध्ये कामं तुमची मार्गी लागतील आणि ग्राहकांची संख्या वाढेल. काही कर्ज जर तुम्ही घेतलं असेल तर ते फेडण्यात तुम्हाला यश मिळेल. उधार देणं किंवा घेणं ही दोन्ही कामं तुम्ही टाळायला हवीत. तुमच्या घरामध्ये विवाहाचा योग जुळून येतोय, तेव्हा आर्थिक तजवीज तुम्हाला करावी लागेल. विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील, परंतु तुम्ही संयमानं वागा. तुमची वेळ येणार आहे तेव्हा विरोधकांचा धुव्वा तुम्ही उडवाल यात शंकाच नाही. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी हा शनी मीन राशीमध्ये द्वितीय स्थानात आहे. या ग्रहस्थितीमुळे राजकीय क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. एखाद्या स्पर्धेत जर तुम्ही सहभाग घेतला असेल तर त्यातही तुम्हाला चांगले यश मिळेल. चांगल्या कामासाठी तुम्ही खर्च करणार आहात. जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. जे काही काम तुम्ही केलं आहे किंवा करत आहात त्याचं कौतुक होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा गुरुमार्गी असल्यामुळे गुरुजन, शिक्षक यांच्याबद्दल मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती वाढेल. करिअर आणि व्यवसायामध्ये उत्तम यश तसेच सासरी मान सन्मान वाढेल. नोकरीमध्ये गुप्त शत्रू तुमची चुगली करू शकतात, त्यामुळे थोडी समस्या तुम्हाला येऊ शकते, परंतु काळजी करू नका. तुम्ही हुशारीनं मार्ग काढाल. सगळं काही चांगलं होत असताना तुमच्या अहंकारात वाढ होईल, त्याकडे लक्ष द्या. तसेच मोठ्या मुलाच्या तब्येतीबद्दल थोडं सावध राहा. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.